नमस्कार सर्वांना. मी रंजना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सकाळी लवकर आवरून वगैरे देवपूजा करून घेतली. देवपूजा झाल्यानंतर नाश्ता वगैरे केला, स्वामींना नैवेद्य केला आणि सर्वांना नाश्ता दिला. आणि नाश्ता दिल्यानंतर सगळे आपल्या आपल्या कामाला गेली. नंतर मी स्वयंपाकाला लागले. तर मेथीची भाजी निवडून ठेवलेली होती, ती लसूण टाकून मेथीची भाजी करून घेतली. आणि थोडंसं मी त्यात कधी कधी कूट टाकते. कूट टाकल्यानंतर मेथीची भाजी खूप छान होते. कधी कधी डाळ टाकते आणि कधी कधी कूट टाकते. तर आलू मटर बनवायचे होते म्हणून कांदा आणि टमॅटो भाजून घेतला. त्याची ग्रेव्ही करायची होती आणि ग्रेव्ही करून घेतली. आणि म्हटलं फोडणी देऊया. कुकर ठेवला, त्यामध्ये तेल, कढीपत्ता, जिरं, मोहरी घालून ती ग्रेव्ही घातली आणि थोडा वेळ हलवलं. हलवून झाल्यानंतर त्यात आपली चटणी घातली आणि ग्रेव्ही मसाला थोडा घातला, मीठ वगैरे घातलं आणि छान असं तेल येऊस्तोवर थोडा वेळ ठेवायचं. त्याला ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत ठेवायचं असतं. तेल सुटल्यानंतर खूप छान भाजी होते आणि थोडा तवंग पण येतो, म्हणून तेल सुटेपर्यंत थोडा वेळ ठेवायचं. तर थोडा वेळ ठेवल्यानंतर तेल सुटलं. बघा, हे तेल छान सुटलेलं आहे. तर तेल सुटल्यानंतर त्यात आपण आता आलू मटर टाकून घेतले आणि आलू मटर टाकून घेतल्यानंतर ते छान असे हलवून घ्यायचे आहे. आलू पण थोडे आणि मटर पण थोडे भाजून घेतलेले होते. भाजल्यानंतर खूप छान चव येते, म्हणून मी दोन्ही पण भाजून घेतले आणि त्या ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घेतले. आणि नंतर थोडं गरम पाणी घातलं आणि गरम पाणी घातल्यानंतर बघा, गरम पाणी घातलेलं आहे आणि असं हलवून घ्यायचं. हलवून घेतल्यानंतर कुकरला टोपण लावलं. 2 शिट्ट्या दिले की आलू मटर तयार होते. एकीकडे कुकर ठेवला आणि दुसरीकडं म्हणलं आता आट्टा मळून ठेवलेला होता. आट्टा मळून ठेवलेला होता. आता भिजलेला पण आहे आट्टा, खूप छान भिजलेला आहे. पहिल्यांदा मी आट्टाच मळून ठेवते, मग आपलं सर्व कालवण वगैरे होईस्तोवर आट्टा चांगला भिजतो. मग आता चपात्या करून घ्यायच्या. तर चपात्या करायला सुरुवात केली आणि चपात्या वगैरे करून घेतल्या. या अशी चपात्या करून घेतलेल्या आहेत. खूप छान होतात चपात्या, फुगतात पण. अशी फुगतात पण चपात्या. अशी चपात्या वगैरे करून घेतल्या. चपात्या झाल्यानंतर थोडा पुलाव बनवायचा होता, म्हणून हरभऱ्याचे डाळे आणले होते, त्याचा पुलाव बनवायचा होता. जरा हरभऱ्याचे डाळे सोलून घेतले आणि त्यात मटर आणि आलू असं ठेवलं होतं निवडून. मग म्हटलं आता पुलाव करून घेऊया आणि पुलाव करून घेतला. बघा, हे पुलाव तयार झालेला आहे. बघा, वल्ल्या हरभऱ्याच्या डाळ्यात हरभरं, मटर आणि आलू असं घालून पुलाव तयार केलेला होता. पुलाव खूप छान झालेला होता. बघा, मस्तच झालेला आहे पुलाव. आणि सगळं जेवण तयार झाल्यानंतर म्हटलं आता स्वामींना ताट करूया. मग स्वामींना ताट केलं. स्वामींना नैवेद्य दाखवून घेते मी बरोबर 11:30ला. तर स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला. स्वामींना नैवेद्य दाखवून घेतल्यानंतर मग आम्ही सगळी जेवून घेतलं. जेवण झाल्यानंतर थोडा आराम केला सगळ्यांनी. मग माझं काही काम राहिलेलंच होतं, धुणं भांडी राहिलेलं होतं, ते करून घेतलं मी. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज माझे व्हिडिओ पाहत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.